पन्हाळगडावरील एका खाजगी बंगल्यावर वॉचमन म्हणून काम करणाऱ्या पतीने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे पन्हाळा परिसरात खळबळ उडाली आहे। रमेश बाबूराव धडेल वय वर्ष 55, मूळ राहणार केरले तालुका पन्हाळा असे आरोपी पतीचं नाव असून कांचन रमेश धडेल वय वर्ष 52 असे मृत पत्नीचं नाव आहे। रमेश धडेल हे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून किशोर चंदनवाणी यांच्या बंगल्यावर वॉचमन म्हणून कार्यरत होते। ते पत्नी आणि मुलासह बंगल्याच्या वॉचमन रूममध्ये राहत होते। पोलिसांच्या माहितीनुसार रमेश धडेल हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचं समोर आलं आहे। बुधवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोघात वाद झाला। या वादातूनच रमेश धडेल याने बंगल्याच्या टेरेसवर सिमेंट काँक्रीटच्या विटेने कांचनच्या डोक्यात घाव घालून तिचा खून केला। या प्रकरणी शहाजी दगडू साळवी वय वर्ष 32 यांनी फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर पुढील तपास करीत आहेत। मृत कांचन यांच्या पश्चात 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे। नागरिकांच्या आक्रोशामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। देवाळेहून प्रभाकर पाटील।